कार्यक्रमाचं निवेदन देतील, त्यानंतरच प्रत्येकाने उठायचं. ज्ञानेश्वर खाली बसा. चला, उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील, त्यानंतरच जागा सोडायची. धन्यवाद महाराज. सर्वांसाठी रामकृष्ण हरी. सर्वांनी माझ्या पाठीमागं रामकृष्ण हरीचा नारा द्यायचा आहे. बोला रामकृष्ण हरी. जय श्रीराम. खऱ्या अर्थाने मंडळी, आपण नेहमी म्हणत असतो माणसाने सोन्यासारखं असलं पाहिजे, परंतु खरं तर माणसाने सोन्यासारखं नसलं पाहिजे. कारण सोनं हे आपल्या गळ्यामध्ये घालत असतो आपण. हे सोनं आपण तिजोरीमध्ये ठेवीत असतो. त्याचप्रमाणे आपण फक्त स्वतःपुरती या सोन्याचा वापर करीत असतो. खरं तर जर बनायचं झालं, घडायचं झालं तर परिसासारखं आपण बनावं, त्यांच्या संगतीत जावं, मग आयुष्याचं सोनं करून घ्यावं. कारण परिसाच्या संगतीत गेलं तर जीवनाचं सोनं होतं. म्हणूनच आज मला असे वाटते, आदरणीय रामराव महाराज ढोक यांचे विचार, हरिकीर्तन, हरिपाठ जर आपण आपल्या विचारांना त्याचा स्पर्श झाला, स्पर्श केला, तर आपल्या सर्वांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. एकदा बाबांसाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया.